ग्रुप आवरे या दोन संघादरम्यानची ही पहिली लढत दुसऱ्या फेरीतील. लक्षात घ्या, बाय कोणाला असेल, जो संघ लोवेस्ट कोण बनवेल, लोवेस्ट, त्याला बाय दिली जाईल. आता बनवणं नाही तर ते बनलं जाईल. त्याच्यामुळे आतापर्यंत बनवणं होतं. पहिला चंडी हा आवाज येईल. आवरे संघाचे प्रेक्षक दर्दी आहेत आणि हा आवाज येत राहील या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवर धाव मात्र आली एक. योगेश पाटीलनं आपलं आणि संघाचंही खातं खोललं एक या धावसंख्येनं. 4 षटकांचा खेळ आहे. गोलंदाज तन्मय म्हात्रे. काय सुरेख सामना धावला होता पहिला. तळोजा मजकूर संघाला विके 11 शिरडोन संघानं पराभूत केला. 12 चेंडूमध्ये 36 धावांची गरज होती. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती, तिथे पराभूत केलं. सेकंड चान्स, एक चान्स तर होतीच होती बात करण्याची. कमाल. मिडू आपला हा झेल होऊ शकला असता कदाचित, पण झेल माता सुटला. रन मिळते 1. क्या बात, लाजवाब. ज्या पद्धतीनं झेलच्या खाली आला आणि उभा राहिला ना, अप्रतिम होतं. आणि त्याच्यामुळे मात्र हा एक सुंदर अफलातून झेल टिपलाय आणि सलामीर योगेश पाटीलला संपवला खेळ. आणि बाद केलाय. तन्मय म्हात्रे गोलंदाजच्या मार्कवर आहे. पहिल्या 3 चेंडूवर त्यांनी धावा मात्र जोडल्या, त्या 2 त्यांनी दिल्या 2 आणि एक चांगली विकेट्स योगेशची घेतली आहे. ऋषी पाटील नवीन फलंदाज. शिवम नॉन स्ट्राईकला उभा राहील. 4 षटकांचा खेळ याची नोंद घ्या. यानंतरचा सामना स्वर्गीय भरतशेठ पडघी वर्सेस जीवा 11 GCC पेंदर. जोरदार अपील जरूर झालं आणि पंचांना मात्र हे अपील फेटाळलंय. येस दक्ष पंच सुनीलदादा पाटील मुडबी यांना पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला मात्र जावेद फरीद सर ॲप्रिशिएट करतायत एकमेकाला. खऱ्या अर्थानं हा सुंदर खेळ आहे. फिरोज खान सर तिसरे पंच या सामन्यासाठी. गोलंदाजी उत्तम राहिली आहे. लोअर फुट चेंडू पंच वळतायत. 2 हात जमिनीला समांतर करतायत. गारठ्याचं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये थोडा सराव करताना वाईट बॉल कमीत कमी 41 धावा जोडाव्या लागतील. ज्याप्रमाणे मागचा खेळ राहिलाय शिरडोन संघाचा. मागच्या सामन्यात चिरागनं चांगली कामगिरी केली. आणखी एक चांगला चेंडू फेकी होतीये. गोटी नेम लागलाय. सगळं आलबेल होत आहे. नेम लागलाय. पंच वळतील तिसऱ्या पंचांकडे, परंतु हा नेम परफेक्ट लागलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूप दूर राहिला. फलंदाज बाद. OUT आउट. हा आवाज प्रेक्षकांचा. शिरडोन संघाचे प्रेक्षक, आवळे संघाचे प्रेक्षक, आपल्या संघाला मात्र मनापासून सपोर्ट कर. तुमचंही विशेष कौतुक मित्रांनो. तुम्ही आहात म्हणून हा खेळ जिवंत आहे. जोपर्यंत प्रेक्षक नाही ना कोणत्या खेळाला, तोपर्यंत खेळ यशस्वी नाही. सुख असो वा दुःख, आपल्यासोबत कायम मला माणूस असायला हवा. सुखात असेल
तर सुख द्विगुणित होतो आणि दुःखात असेल तर दुःख कमी करण्याला आपला माणूस सोबत असायला हवा. इथे मात्र कशा प्रकारे खेळ सावरला जाईल. पहिल्या 5 चेंडूमध्ये तन्मय मात्रेनं काय गोलंदाजी केली आहे. 2 फलंदाज बाद झाले आणि धावा फक्त 3 धावा 2 बाद 3. चिराग भुईर मागच्या सामन्याचा सामनावीर. चांगली फटकेबाजी दाखवली, सामन्याला कलाडणी दिली. तोच चांगली फटकेबाजी लय मध्ये येताना पाहतोय. पॉइंट मधून मात्र चेंडूला भिरकावला, रडरमध्ये चेंडू आला आणि चिराग भुईर मागच्या सामन्याचा फॉर्म कंटिन्यू करताना मात्र फॉर्मला येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म त्याला कंटिन्यू करावा लागेल. आज या मैदानावरती जो चमकलाय ती चमक त्याला दाखवावी लागेल. आणि त्याने ठोकला चौकार नाही, शेवटच्या चेंडूला आलेल्या चौकारानं मात्र बळ दिलंय. धावफलकावर 7, 2 बाद 7 धावा. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये. शिडोल संघ आपण लक्षात ठेवायचं आहे. टाइम अलर्ट आहे, त्याच्यामुळे प्रत्येक मिनिटे तर मोजला जातोय. पहिल्या 5 सामन्यामध्ये हायस्ट स्कोरला बाय होती, परंतु नंतरचे या 2 सामन्यामध्ये लोवेस्ट स्कोरला बाय. त्याच्यामुळे आता तुमच्या हातात काहीच नाही, कमी धावा कोणी करणार नाही. संचित पाटील नवीन फलंदाज, षटक क्रमांक 2. पेंदर एनकडून गोलंदाजी करेल, तर स्ट्रायकर फलंदाज मात्र पात्र ऋषिकेश पाटीलला. साऊंड आला, परंतु मोठी एज लागली आणि संचितनं मात्र पहिल्या चेंडूवर ऋषिकेश पाटीलला केलं बाद. विकेट्स गमावलं जात आहे. 3री विकेटचं पतन होत आहे. 4 षटकांचा खेळ आहे. एका पाठोपाठ 1 विकेट परतनं अवरे संघाला महागडं जाईल. उत्तम गोलंदाजी संचित पाटील. साहिल भुईर नवीन फलंदाज. एका पाठोपाठ 1 असे तब्बल 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. शिडोन बी संघ मात्र युविका 11 शिडोन बी संघ चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय. पहिल्या षटकामध्ये तन्मयने 7 धावा मोजल्या. भरधाव वेगानं चेंडू जात आहेत. गुड लेंथ स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल झाला. डोळ्याची पापणी मिटते नाही मिटते तोपर्यंत चेंडू मात्र विसावला सरळ कीपरकडे आणि त्याच्यामुळेच आणखीन एक निर्धाव चेंडू. काय सुरेख चकमा खाण्यावेळेला गेम कीपर काही नंबर नाही होता, तो नंबर आला 0. लेंथला अजून आखूड बनवली. लेंथला अजून आखूड बनवली आणि त्याच्यामुळेच मात्र फसला. कदाचित तयार होता साहिल की पुढे लेंथ येईल, परंतु नाही. माइंड गेम खेळला संचित, त्याने मात्र सुंदर चेंडू टाकला. खडे खेळवलाय. 3 चेंडूवर साहिल भोईर मात्र एकही धाव जमवू शकला नाहीये. 41 धावा उभ्या कराव्या लागतील लढाईचं असेल तर, कारण चांगली गोलंदाजी राहिली आवरी संघाची सुद्धा. त्याच्यामुळे 40 धावा 35 ते 40 धावाचं टार्गेट सेट करावं लागणार आहे. परंतु इथे मात्र लागोपाठ 3 चेंडू डॉट खेळाय. 4 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. पहिलं मेडल षटक आज येईल का संचितच्या माध्यमातून? पहिलं मेडल षटक आज येईल का? आणि त्याच दिशेने आगेकूच करताना पाहतोय. पहिल्या 5 चेंडूवर पहिल्या चेंडूवर विकेट, नंतरच्या 4 चेंडू मात्र साहिल भोईर खेळतो निर्धाव. कम्युनिकेशन पाहणं गरजेचं होतं आणि कम्युनिकेशन झालं खूप लेट. लास्ट डिले टू गो. मेडन मोडला